नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता मागल त्याला सोलर पंपमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केले आहेत, अर्जही केलेले आहेत आणि त्यानंतर मग काहींचे अर्ज काय झालेले आहेत, अप्रूव्हल झालेले आहेत, त्यांना वर्क ऑर्डर मिळालेले आहेत. काही शेतकऱ्यांना पंपाचंही इन्स्टॉलेशन झालेलं आहे. काही शेतकऱ्यांना अद्याप पंप मिळालेले नाहीत आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, आपला जो रकमेचा हिस्सा आहे ना, तो भरून काय केलेला आहे, आपला अर्ज पूर्ण केलेला आहे. आता ते प्रतीक्षेत आहेत की पैसे भरून आपली वर्क ऑर्डर कधी निघती आणि वर्क ऑर्डर मग निघाल्यानंतर पंप इन्स्टॉलेशन कधी होतो, हे काय केलेलं आहे, शेतकरी आता वाट बघत बसले आहेत. पण अद्याप त्या ज्या अर्जाची छाननी चालू आहे, अद्याप त्या अर्जावर काहीच प्रक्रिया झालेली नाही आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये असे अर्ज बरेच काय झालेले आहेत, पैसे भरून काय झालेले आहेत, पडून आहेत आणि मग त्याच्यावर काहीच अद्याप प्रक्रिया झालेल्या नसल्याने शेतकरी काय झालेले आहेत, थोडेसे नाराज झालेले आहेत. असं म्हणलं तरी काही अडचण नाही आणि त्यामुळं मग काही शेतकऱ्यांना तर पंप पैसे भरून पंप वगैरे मिळालेले आहेत. पण काही शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे की आता आपल्याला पंप 3 HP आहे, मग किती हेड घ्यावा आहे का नाही. काहींच्या खूप दूर पाणी मारावं लागतं. नळ्या असतात 100 असतात, 50 असतात, 70 असतात, 80. मग मोटरीचं कोणतं हेड घ्यायचं, 3 HP ला 50 हेड घ्यायचं की 30 हेड घ्यायचं की 70 हेड घ्यायचं, मग विहिरीला कोणतं घ्यायचं, बोरला कोणतं घ्यायचं. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे असे झालेलं आहे की 3 HP चे पंप घेतलेले आहेत, अद्याप पाणीसुद्धा ते मारीत नाहीत, वरती पाणीसुद्धा निघलेलं दिसत नाही. आणि जे काही पंपाचं तर आहे, पण उगं थोडंसं उली पाणी मारतात, त्यात भरणं वगैरे होत नाही आणि मग बऱ्याच शेतकऱ्याचा असेही प्रॉब्लेम झालेले आहेत. मग ज्या शेतकऱ्यांना विहिरीचा पंप काय करायचा आहे, घ्यायचा आहे, निवडायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, 3 HP चा पंप असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, 30चं हेड घ्यायचं आहे. भले तुमचं जरी 70 नळ्याचं पाणी जरी लांब न्यायचं असेल दुसऱ्या वावरामध्ये, शेतजमिनीमध्ये, तरी काही अडचण नाही. तिथपर्यंत तुम्ही 30 हेड फक्त विहिरीसाठी 3 HP चा जे आहे ना पंप, त्यासाठी तुम्ही काय करू शकतात, नेऊ शकतात. दूरवरसुद्धा तो पाणी आणू शकतो. 50 नळ्या, 60 नळ्या, 70 नळ्यापर्यंत दुसऱ्या शेतामध्ये पाणी ते व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारचं 3च्या हिशोबाने पाणी काय करता, पंप मारतो. आणि मग त्यामुळं मग शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, 3 HP च्याला 50 हेड घेतलेला आहे. दूर आहे खूप पाणी मार 100 नळ्याचं अंतर, पाईपचं अंतर अशा हिशोबामध्ये. मग त्यांचं काय झालेलं आहे, पाणी वगैरे मारत नाही विहिरीमध्ये तो पंप आणि मारलं तरी एकदम थोडं मारतो, म्हणजे तो दंडामध्येच काय झालं जातं, ते पाणी आटून जातं. त्यातून भरणं वगैरे शेतकऱ्याचं काही उरकत नाही. असंही बऱ्याच शेतकऱ्याचं झालेलं आहे. त्या शेतकऱ्यांनी 3 HP आणि 30चं हेड विहिरीसाठी काय करायचं आहे, खरेदी करायचं आहे. तुमचं किती जरी दूर असल्या शेतजमीन, पाईपच्या साहाय्याने जरी पाणी नेलेलं असलं तरी तिथपर्यंत ते पाणी मारतं. आणि एखाद्या शेतकऱ्याने जर 5 HP घेतला आहे विहिरीचा पंप, तर विहिरीच्या पंपासाठी 5 HP तुमचं दूर असेल, जवळ असेल, तिथंच हेड काय करायचं आहे, खरेदी करायचं आहे. कारण तुम्ही हेड मोठं घेतल्यानंतर त्याला थोडंसं जास्तीचं हे लागतं अंतर, आणि मग जास्तीचं अंतर नसल्या कारणानं मग ते पाणी काय होतं, कमी मारतं. आणि मग जे विहिरीच्यावाले जे आहेत शेतकरी, ज्यांच्याकडे विहिरी आहेत, अशा शेतकऱ्यांनी फक्त 30 हेड घ्यायचं आहे. तुमची ते 5 HP असेल, 3 HP मोटर असेल आणि 7.5 HP असलं तरी 30च हेड घ्यायचं. तुम्ही जर जेवढं मोठं हेड घेता आणि लांबचं पाणी न्यायचं असा हिशोब करता, तर तुम्हाला परत मोटर चेंज करावी लागते. ते खूप प्रॉब्लेम आहेत. मग नंतर कंपनी चेंज करून देत नाही. अनेक अडचणीला मग शेतकऱ्यांना काय करावं लागतं, सामना करावा लागतो. त्यामुळं मग तुम्ही घेता की पीच पंप निवडतानाच काय करायचं असतं, तुम्हाला कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत ना, त्यांनी काय केली जाते, विचारणा केली जाते, विचारत असतात ते. आणि विचारल्यानंतर मग तुम्ही काय करायचं आहे, सांगायचं आहे की आम्हाला असं आहे आणि ह्याच्या विहिरीसाठी पाहिजे, बोरसाठी पाहिजे, शेततलावासाठी पाहिजे, आहे की नाही. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे काय केले जातात, हेड दिले जातात. मग शेतकऱ्यांचं विहिरीचा प्रॉब्लेम असे बरेच आहेत की त्यांचं पाणी वगैरे काय करत आहे, मारत नाही, उगाच थोडंसं पाणी काय करतात, मारतात. त्यामुळं मग जे शेतकऱ्यांनी पंप वगैरे निवडलेले नसतील, कंपनीची निवड केली नसेल, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, 30 हेड
जे काय करायचे आहे मोटरची निवड करायची आहे, घ्यायची आहे ते विहिरीसाठी. आणि बोरसाठी तुम्ही मग 50चं घेतलं तरी काही अडचण नाही. नाहीतर मग 70चं घ्या. कारण बोर 400 फुटावर असतो. 400च्या आसपास असला तर एखाद्या शेतकऱ्याचे 5 HP जे पंप आहे 400च्या 350-400च्या आसपास बोर असतो. मग तिथं 70चं हेड जरी घेतलं तरी कारण खालून दुरून पाणी वरती फेकावं लागतं ना. त्या हिशोबाने मग तुम्ही घेतलं तरी 50चं घ्या, 70चं घ्या, काही अडचण नाही. ते बोरसाठी चालतं. पण विहिरीसाठी घेता खेपी तुम्हाला 30 हेडच घ्यावं लागेल. कारण तिथून पुढचं तुम्ही मोठं घेतला तर मग पाण्याचा प्रॉब्लेम येतो. पाणी काय होतं कमी मोटर देते आणि मग शेतकरी थोडेसे नाराज होत असतात, हवालदिल होत असतात. काही ठिकाण तर असं झालं आहे पंप बसवता खेपी थोडंसं पाणी निघालेलं आहे विहिरीचंच काही कंपन्याचं. आणि त्यानंतर परत चेक करायला गेले, परत पाणी मोटर चालू करायला गेले तर तिथं पाहिलं तर मग पाणी एकदम थोडंसं काय केलं जातं थोडं मारलं जातं. असंही अनुभव आहे तर काही कंपन्याचे. त्याच्या सेटिंगवर त्याच्यावर काय असेल तर असेल, पण हेडमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण 50चं हेड घेतलं विहिरीत टाकला तर मग थोडंसं काय होतं अडचणी काय होतात भासतात. आणि मग त्यामुळं मग जे शेतकरी राहिले असतील पंप निवडायचे त्यांनी 3 HP, 5 HP आणि 7.5 HPच्याला काय करायचं आहे हेडनुसार विहिरीचं हेड आपलं 30चं चालतं. जास्तीचं काही विहिरी काही खोल नसतात. असल्या तरी 50 फुटाच्या आसपास असतात. 70 असतील तरी ते पाणी मारतात 30 हेडला. आणि बोरचं थोडंसं जास्तीचं असतं. बोरचं 300, 350, 400 फूट आणि त्यामुळं बोरला मग थोडंसं जास्तीचं हेड लागतं. काही जण विहिरीसाठीच मोठं हेड घेतात मोटरीचं सोलर पंपाचं. आणि त्यामुळं मग ते पंप पाणी देत नाही. मग पाणी मारायला परत अडचण येते. त्यामुळं मग घेताखेपी व्यवस्थित त्या प्रतिनिधीला सांगायचं आणि त्यानुसारच तुम्ही काय करायचं आहे घ्यायचं आहे. आणि कंपन्या निवडताखेपी शेतकऱ्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारच्या कंपन्या निवड करायची आहे. बऱ्याच कंपन्या काय करत आहेत शेतकऱ्यांना सर्व्हिसला अडचण येते, थोडीसे पाणीचा प्रॉब्लेम आहे. अशा अनेक अडचणीला शेतकऱ्यांना काय करावं लागतं सामना करावा लागतो. त्यामुळं मग निवड करता खेपी जो अनुभवित कंपन्या आहेत ना त्या शेतकऱ्यांनी काय करायचे आहे तर त्या कंपनीची निवड करायची आहे. कारण आपल्या आजूबाजूला जे शेतकऱ्यांनी निवडलेले आहेत तुमचं मग जैन असेल, टाटा असेल, वसवाला असेल, GK असेल, अशा ज्या कंपन्याचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही त्याच कंपन्याचा तुम्ही काय करायची आहे निवड करायची आहे. तुम्हाला त्या कंपन्याचं नावही माहीत नाही, अशा कंपन्या कधी पाहिलेल्याही नाहीत त्या कंपन्याची निवड करू नका. परत सर्व्हिसिंगला त्याला खूप अडचण येते. आणि काही परत त्याच्यानंतर पंपाचं काही तांत्रिक अडचण आली त्याला तरी परत मग खूप शेतकऱ्यांना काय करावं लागते अडचणीला तोंड द्यावं लागतं. त्यामुळं मग योग्य ती कंपनीची काय करायची आहे निवड करायची आहे आणि पंप इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे. धन्यवाद.